पुरुष वडीलधारी माणसं आहेत तेवढ्या सगळ्यांसाठी आपण नाचायला अर्धा तास ठेवलेला आहे. एक कॉमन डान्स म्हणून 7B साठी आपण ठेवलेला आहे. त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यायचा आहे. पूजेला तसंच सगळ्या कार्यक्रमांना जी 7Bतील रहिवाशांनी आम्हाला जो सहकार्य केलेलं आहे त्या सहकार्याला आमच्याकडे उत्तर नाही आहे. असं सहकार्य आम्हाला उत्तरोत्तर मिळेल. ज्या दिवशी आपल्याला कळालेलं 18 डिसेंबर ही आपल्या पूजेची तारीख असेल तेव्हा जे कानवर झालेले ते आज 1 महिन्यानंतर 18 डिसेंबरला आपल्याला समजते की आपली पूजा सक्सेसफुली पार पडत आहे. आपण त्याला नारळ वाढूयात. आपले जे काही आजपर्यंत कार्यक्रम घडले ते एक चांगले सक्सेसफुली झालेत आणि निर्विघ्न पार पडलेत. आजचाही आपला शेवट गोड व्हावा यासाठी आपण नारळ वाढूयात. मी विनंती करतो कार्याध्यक्ष पंकज, अध्यक्ष बिल्लूबाई आणि सर्व कमिटी मेंबर्स आणि तसंच सर्व रहिवाशांच्या साक्षीने आपण गणपती बाप्पा मंगलमूर्ती नारळ वाढून आपण कार्यक्रमाची सुरुवात करतोय. अध्यक्षांच्या हस्ते मोरया मोरया. सो पहिली वस्तू आहे बेल्ट, कमरेचा बेल्ट. समृद्ध आणि समृद्ध. क्लॅप क्लॅप. शेवटची 2 टिप्स आहेत आपल्या प्रोग्राम म्हणजे आपला डान्स पुढचा सुरू होण्यासाठी. ओके, ओके असं जरा आवाज यायला पाहिजे. सेकंड वस्तू आहे 500 रुपीजची नोट. 500 रुपयाची नोट. 500 रुपयाची नोट घेऊन यायची ओके आहे. ओके ओके भेटली. ती सगळ्यांनी जमा करा, सगळ्यांनी जमा करा. परत द्यायचं नाहीये. त्यांनी ज्यांच्याकडून आणले त्यांना पहिलं परत करा. आपापल्या नोटा मिळाल्या ना पालकांनो? आपापल्या नोटा मिळाल्या का? नाही ती कोण फर्स्ट प्राइज कोणाला भेटलेला आता? ती नोट अजून आली नाही, जमा नाही झाली. रुद्र शिंदे ह्याने ती वस्तू आणून दिली 500 रुपयाची नोट. पप्पांकडून पटकन पुन्हा एकदा चांगलं पप्पा आणि मुलाचं एक टीम वर्क. अशा प्रकार ओके लास्ट. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या किती लोकांचा डान्स आहे. लास्ट वस्तू. हॅलो. चला एक साऊंड होऊ दे, थोडंसं मूव्ह होऊ दे, थोडंसं डान्स होऊ दे. ओके, त्यानंतर मी एक वस्तू सांगतो. ओके, थोडासा एक मिनिटाचा पण नाही, थोडासा थोडासा हेच गाणं. ही ट्रायल आहे आपली. नंतर जो डान्स करायचं त्याचं ट्रायल आहे. रेड कलरची पर्स. कोणालाच नाही भेटलं तर चॉकलेट मी खाणार. रेड कलरची पर्स रेडच्या जवळ आलेली आहे. हा. आपला लाल रंग, लाल रंगाची पर्स. लाल रंग हा पण सेम कलरच आहे. सेम कलर आहे, लाल रंग. लाल रंग इकडे. हा लाल रंग. त्यांनी लवकरात लवकर स्टेज जवळ यायचे आहे. साऊंडवाल्यांना आणि आमच्या डेकोरेटर तात्यासाहेबांना नम्र विनंती आहे की ही होती
डान्स कडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मैं दिन भर सोच में डूबूं, मैं रात में जागूं न सोऊं, तू ही मेरे सपनों में ओ सजना. मैंने पायल है चमकाई, अब तो आजा तू हर जाए. मैंने पायल है चमकाई, अब तो आजा तू हर जाए. मेरी सांसों में तू है बसा ओ सजना. जाना तरसा ओ सजना, आ जाना तरसा. आँख में गजरा, बाल में गजरा, बिंदिया जो लगाई रे. देख के मेरी मस्त जवानी चंदा भी शर्माए. मेरी चूनर उड़ उड़ जाए, मेरी चूनर उड़ उड़ जाए. चली जब ये पुरवाई, बजी दिल शहनाई, तू ही मेरे सपनों का ओ सजना. मैंने चूड़ी है कनकाई, अब तो आजा तू हर जाए. मैंने चूड़ी है कनकाई, अब तो आजा तू हर जाए. मेरी सांसों में तू है बसा ओ सजना, आ जाना तरसा. थांबायचं, स्टेजवर थांबायचं. एकदा हुक स्टेप परत एकदा. एक विनंती आली आहे की हुक स्टेप परत एकदा झाली पाहिजे. प्लीज एकदा हुक स्टेप साठी स्टेप लाव. परत एकदा हुक स्टेप साठी. टाळ्या होऊन जाऊ देत या दोन पायात गायसाठी. मैं दिन भर सोच में डूबूं, मैं रात में जागूं न सोऊं, तू ही मेरे सपनों में ओ सजना. मैंने पायल है चमकाई, अब तो आजा तू हर जाए. मैंने पायल है चमकाई, अब तो आजा तू हर जाए. मेरी सांसों में तू है बसा ओ सजना. जाना तरसा ओ सजना, आ जाना तरसा. आँख में गजरा, बाल में गजरा, बिंदिया जो लगाई रे. देख के मेरी मस्त जवानी. थँक्यू ब्युटिफुल स्टेज. बाळा शिंदे यांच्याकडून 200 रुपये आणि तसेच प्रफुल्ल यंदे यांच्याकडून पण 200 रुपये ते पारितोषिक घ्यायचे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते या दोघींसाठी. जस पुढे जस आली एका जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया गार्गे आणि तरिष्का यांचं.
रोमियो रोमियो कल के रोमियो भोले शक्ल वाले सर के सारे परे पियो रोमियो रोमियो भाड़के प्रेमियो काहे गले पड़े हो बिन बुलाए बारातियों सर से पैर तलक बेतहाशा हुस्न से भरी आपले तात्या कुठे असतील तरी जरा हॉलिजन लावा. या हॉलिजनची गरज आहे, ते काळोख होतोय. आता थोड्याच वेळात आपले लाडके आमदार श्री सुनीलभाऊ राऊत यांचा आगमन इकडे होत आहे. लाडके कार्यसम्राट आणि आपल्या हक्काचे आमदार श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांचं आगमन इकडे झालं आहे. त्याचबरोबर श्री उपेंद्र सावंत साहेब आपले नगरसेवक त्यांचं सुद्धा आगमन इकडे झालं आहे. माजी महापौर श्री दत्ता दळवी साहेब यांचं सुद्धा आगमन इकडे झालेलं आहे. यांचं इथे आगमन झालं. आपल्याला ह्या खोल्याचा ताबा दिल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या घरी भाऊ आलेले, ते एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि मी भाऊंना विनंती करेन की इथे येऊन त्यांना कसं वाटलं त्याबद्दल त्यांनी 2 शब्द तरी आपल्यासाठी बोलावे. यापुढे श्री सुनीलभाऊ राऊत साहेब यांचा सत्कार करण्यासाठी आमच्या 7Bचे अध्यक्ष श्री जितेंद्र सिंग संधू हे त्यांचा सत्कार करतील. सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करतील. टाळ्या होऊन जाऊ देत. त्यानंतर आपले माजी महापौर श्री दत्ताजी दळवी साहेब यांचा सुद्धा सत्कार श्री जितेंद्र सिंग संधू आपल्या 7B गट होऊ नये. त्यानंतर आपले नगरसेवक श्री उपेंद्रजी सावंत साहेब त्यांचा सत्कार आपल्या सेक्रेटरी मॅडम सौ छाया मसूरकर मॅडम करतील. त्यांचं सुद्धा कायम स्वागत होते. शाखा प्रमुख श्री प्रकाश पुजारे यांचा सत्कार करण्यासाठी बाळा शिंदे हे त्यांचे सत्कार करतील. आमच्या 7Bचे उपाध्यक्ष श्री बाळा शिंदे हा त्यांचा सत्कार करतील. कृपया टाळ्या होऊन जाऊ. त्यांचा सुद्धा इथे टाळ्यांनी 7B माढा संकुलनमधील इमारतीची आजची मला वाटतं आपण या ठिकाणी आल्यानंतर पहिलीच पूजा आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही
तर तुमच्या जीवनामधला एक आनंदाचा दिवस आहे आणि म्हणून ज्याने तुमच्या जीवनामध्ये आनंद फुलवण्याचा जो दिवस या ठिकाणी आलेला आहे, ज्यांच्यामुळे ते सन्मान्य कार्यसम्राट आमदार सुनील भाऊ राऊत, या विभागाचे कार्यसम्राट नगरसेवक उपेंद्र सावंत, शाखा प्रमुख प्रकाश पुजारी, परम यादव, पूजा दळवी, या संस्थेचे पदाधिकारी. खरं म्हणजे आज मला चिकार आनंद होतोय भाऊ, आपण पाया रचवला आणि तुम्ही कळस उभा केला. कारण पूर्वीपासून वाटत होतं या संक्रमण शिबिरातल्या रहिवाशांनी खऱ्या अर्थानं 1992 साली शिवसेनेचा भगवा झेंडा महानगरपालिकेवरती फडकवला. त्याच्यामुळे मोठा यांचा शिवाचा वाद आहे. कारण ही सगळी मंडळी परळ, लालबाग, कामाठीपुरा या सगळ्या भागातून आलेली बाळासाहेबांचे शिवसैनिक, आमचे शिवसैनिक नाही, आणि त्या बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी करामत केली आणि 1992 साली शिवसेनेचा नगरसेवक भरघोस मताने या ठिकाणी निवडून आला. याचं सगळं श्रेय तुम्हाला जातं. त्यानंतर डाकेसाहेब 3 वेळा आपण निवडून या ठिकाणी दिले. आता भाऊ आहेत, भाऊंची दुसरी वेळ आहे, पण भाऊ मला वाटतं आता शेवटपर्यंत इथेच आमदार राहणार, आणि भाऊंची काही खासदार व्हायची इच्छा नाही. त्यामुळे ते आता आमदार राहतील, उद्या मंत्री होतील, परवा म्हाडाचे अध्यक्ष होतील. ही सगळी आपल्या आनंदाची बाब आहे. आपला माणूस पुढे जायला पाहिजे. आपला माणूस जर पुढे गेला तर तो कधीतरी मागे वळून बघणार की आपली लोक आहेत, आपल्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून हा सगळा अट्टास आहे. आपण सगळे त्यावेळी संक्रमण शिबिरामध्ये राहायला आलेत. काही लोकांना आम्ही त्यावेळी मास्टरीज केली. मला वाटतं 1500-1600 कुटुंब आपापल्या घरी पुन्हा मुंबईमध्ये वापसी झाली आणि आपण इथेच राहिलात. आणि हे सगळं करत असताना पुन्हा तुमच्या आनंद जीवनामध्ये आनंद आला की शिवसेनेचा आमदार तुम्ही या ठिकाणी पुन्हा भरघोस निवडून दिल्यामुळे आजचा हा दिवस उजाडलेला आहे, हे तुम्हाला नाकारता येणार नाही. कारण या ठिकाणी ते पहिले आमदार आज त्यांनी पक्ष बदलला, आज ते भाजपमध्ये गेलेले आहेत. परंतु त्याच आमदारांनी या संक्रमण शिबिरामधला रहिवाशांना खाली करावं म्हणून पोलीस प्रोटेक्शन दिलं होतं. हे सुद्धा आम्ही विसरलेलो नाही आहोत. हे आम्हाला आठवतं. आज इथे अनेक कार्यकर्ते शिवसेनेचे आहेत, परंतु त्यावेळीपासून शिवसेनेने नगरसेवक नसताना सुद्धा इथे अनेक मंडळाचे पदाधिकारी आहेत. एकाचं नाव घेतलं दुसऱ्याला लागेल, दुसऱ्याचं नाव घेतलं तिसऱ्याला लागेल, पण सगळी मंडळ हो त्यावेळी 35 मंडळ शिवसेनेच्या अधिपत्याखाली होती, भगव्या झेंड्याखाली होती. आणि या 35 मंडळांनी करामत केली. कारण 1966 पासून ते 190 पर्यंत शिवसेनेला 1000 मतं मिळत नव्हती. त्याची 1992 ला 8700 मतं करणारी, करामत करणारी सुद्धा आपण लोक आहात सगळी. आणि म्हणून भावना या ठिकाणी सांगतोय, आज तुम्ही त्यांना घरं दिली, पण ही लोक आता कायम स्वरूपी आमच्या कंदमाळ नगरमध्ये राहिली पाहिजे. आणि आम्ही सुद्धा, तुम्हाला माहिती आहे, मी सुद्धा आजही कंदमाळ नगरला राहतोय आणि शेवटपर्यंत मी कंदमाळ नगरलाच राहणार आहे. कारण कंदमाळ नगरमध्ये जेवढं प्रेम आहे, जेवढी आपुलकी आहे, अशी आपुलकी दुसऱ्या नगरामध्ये कुठे मिळत नाही. परंतु जाता जाता भाऊ आहेत, भाऊनी तुम्हाला सुंदर घरं दिलेली आहेत, सुंदर परिसर दिलेला आहे. परंतु ही सुंदर घरं व्यवस्थित ठेवणं, परिसर व्यवस्थित ठेवणं ही सगळी जबाबदारी तुमची आहे. कारण आम्ही त्या संक्रमण शिबिरामध्ये राऊंड मारताना भाऊ त्या गल्ली बोळात जाऊन बघायची, गटारा कुठे चोकप आहेत, कधी भात पडलेला असायचा, काय पडलेला असायचा, मग वरून सांगावं लागेल आता भात टाकलात ना, डाळ पण टाका, अशी परिस्थिती होती. पण तशी परिस्थिती इथे मात्र कृपया करू नका. ही सुंदर वसाहत आहे, सुंदर ठेवा. ही तुमची चांगली वसाहत आहे. त्या वसाहतीला चांगलं रूप द्या, चांगला आकार द्या, चांगले संस्कार द्या. कारण भाऊनी मोठ्या मोठ्या प्रयत्नाने ठरवून दिलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, अनेक लोकांनी प्रयत्न केलं, पण संक्रमण शिबिरातल्या लोकांना कायमस्वरूपी घरं मिळाली नव्हती. ती आज मिळालेली आहेत. ही आता तुम्ही व्यवस्थित ठेवा, त्यांची चांगली इथे सगळ्यांनी मिळून आपली वसाहत सुंदर कशी राहील, स्वच्छ कशी राहील, याकडे आपण सगळ्यांनी लक्ष द्या. तुमच्या पुढील जीवनासाठी मी शुभेच्छा देतो. असंच तुमच्या आनंदामध्ये आनंद फुलो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आता ट्रेलर सांगितलं, आता हे पिक्चर सांगायचं आहे, त्यामुळे मी आता काय बोलणार.
7 च्या सर्व सभासदांना मनापासून शुभेच्छा देतो. मी घरं दिली, पण ती सर्व घरं मी ओनरशिप करून देणार तुम्हाला. जसे माझी महापौर म्हणाले की आपण अनेक वर्ष दादर परळ या विभागातून आलात आणि मला सांगायला आनंद वाटतो की ज्यावेळी मी कांजूरमार्गला फिरतो त्यावेळी बाबा कदम यांना घेऊन फिरतो, कारण ते मला कांजूरमार्गची संपूर्ण हिस्ट्री सांगत असतात की शिवसेना कशी वाढली, काय केलं. तसंच मी कन्नमवारला आल्यानंतर मी दत्ता दळवींना घेऊन फिरतो, कारण तेही मला ह्या कन्नमवारचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यांनी एकदा माझ्या ऑफिसला सांगितलं की ह्या कन्नमवारमध्ये शिवसेनेचा भगवा कसा फडकला. याला कारण या ट्रान्झिस्टमधले सर्व शिवसैनिक होते, कारण ते दादर परळ लालबाग विभागातून आले आणि त्यांनी हा शिवसेनेचा भगवा तुम्ही हातात घेतला आणि या ठिकाणी पहिला मान दत्ता दळवींना तुम्ही नगरसेवक करण्याचा दिला, तो ह्या ट्रान्झिस्टमध्ये झाला. मी आता 411 घरं दिली. आदित्य ठाकरे साहेब इथे आले होते आणि माझ्या बाजूलाच बसले होते आणि त्यांनी मला विचारलं, अरे सुनील, तू 411 घरं दिली कशी? म्हणलं साहेब, मी 411 नव्हे तर मी 2100 घरं दिली. आणि त्यांना सरप्राईज झालं. म्हणतं अख्ख्या मुंबईमध्ये हा ट्रान्झिस्टचा इश्यू आहे, त्यांना लोकांना 10 घरं मिळत नाहीत. मी म्हणलं 2100 घरं दिली, म्हणलं पॉसिबल नाही. म्हणलं साहेब, तुम्ही विचारून बघा, मी 411 नव्हे, मी ह्या ट्रान्झिस्टच्या 2100 घरं दिली आणि येणाऱ्या 6 महिन्यात जे उरले सुरले आहेत ते सुद्धा सगळी घरं मी देऊन टाकणार. ते म्हणलं कसं पॉसिबल आहे? म्हणलं साहेब, मी शिवसेनेचाच आमदार आहे ना, ते कसं पॉसिबल होणार नाही, त्याला पॉसिबल कसं करायचं हे आपल्याकडून आणि बाळासाहेबांकडून आम्ही शिकलो आणि म्हणूनच ते पॉसिबल झालं. परंतु एक माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जरी मी सुद्धा काय एवढा मोठा मी आता उभा होतो आणि असं पाहत होतो असं बिल्डिंग, एवढ्या मोठ्या टॉवरमध्ये मी पण राहू शकाल जात नाही. 24 का 4 किती टॉवर? 24 ना, 24 माळ्याच्या टॉवरमध्ये आपण गेला, हे मीही जाऊ शकत नाही, पण ते आपल्याला मिळालं. पण जसे महापौर म्हणाले तसं तुम्ही त्याची निगा राखा, स्वच्छता राखा. तुमचं घर आहे, मी लवकरच तुम्हाला ही सर्व घरं ओनरशिपनी करून देईन. आणि आत्ताच गेले महिनाभर आमचा एक विषय चालू आहे, पाण्याचा विषय तुमचा असेल, मी असेल, आमचे नगरसेवक उपेंद्र सावंत आणि दत्ता दळवी साहेब, आम्ही खूप प्रयत्नशील आहोत की आता ह्या नवीन ट्रान्झिस्टला ज्या पाण्याचा इश्यू आहे, हा पाण्याचा विषय संपला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला मी गोष्ट सांगतो की जेवढे ह्या ट्रान्झिस्टच्या बिल्डिंग आहेत आणि जेवढ्या सेलच्या बिल्डिंग आहेत म्हाडाच्या आता नवीन, त्यांना आपण एक नवीन पाण्याची लाईन सेपरेट देतोय, जिसं ह्या कन्नामाळच्या दुसऱ्या जायची काही संबंध राहणार नाही. ह्यांना एक नवीन लाईन आपण देतोय आणि जवळजवळ ते पास झालेली आहे. त्याचा फक्त आता कोटेशन निघायचं आहे, किती पैसे आहेत ते पैसेसुद्धा आम्हीच देणार आहोत, ते पैसेसुद्धा आम्हीच देणार आहोत. तर आम्हाला खात्री आहे की ह्या ट्रान्झिस्टमधलं एकही मत माझ्याशिवाय कोणाला बाहेर जाणार नाही, ही मला खात्री आहे. कारण तुम्हाला 1 वर्ष झालं, पण ज्या लोकांना मी घरं देऊन 4-4, 5-5 वर्ष झाली, त्याही ते जे पूजेला जातो त्यावेळी असंच प्रेम, त्याचं काही मी कालच घरं दिली, असंच प्रेम ते मला देत असतात. आणि म्हणून मला संपूर्ण तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि ह्या विश्वास जो आमच्यावर दाखवला त्या विश्वासाला कधी तुमचा तडा जाऊ देणार नाही, हा शब्द मी आपल्याला देतो. आणि आपण नेहमीच माझ्या आणि शिवसेनेच्या मागे आपण खंबीरपणे उभे राहाल याची मी खात्री बाळगतो आणि आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथेच भाऊंचा आभार मानून चालणार नाही. एक खुश खबर अजून एक आहे आपल्यासाठी. नुकतीच झालेल्या बातमीनुसार भाऊंची मुंबई बँकेच्या संचालकपदी निवड झाली, तर त्यासाठी भाऊंचं एकदा अभिनंदन करूयात. आणि आपल्या हक्काचा माणूस म्हणून आपण ज्यांकडे बघतोय तेच आपले कार्यसम्राट आमदार. मुंबई बैंक तर एक झाकी है, म्हाडा अभी बाकी है.
आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान ए भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना 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 वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आभास वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आमास खडग घेऊनी हाती धरली हिंदुत्वाची कास लाल किल्ल्यावर भगवा फडको श्री राजेंद्र नवघणे यांचं सुद्धा इथे आगमन झालं आहे. भारतीय जनता पार्टीचे ईशान्य मुंबईचे श्री राजेंद्र नवघणे साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालं आहे. क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई हे, देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई बारिश है या आसमान में छोड़ दिए हैं नल खुले कहीं हाँ, हम जैसे देखे ये जहां है वैसा ही जैसी नजर अपनी खुल के सोचे आओ पंख जरा फैलाओ रंग नए बिखराओ चलो 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 नए ख्वाब बुन ले धारे गारे गामा पासा बम 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 बोले बम चिक बोले और मस्ती में डोले बम बम बोले मस्ती में डोले बम बम बोले मस्ती में तू डोले बम बम बोले मस्ती में डोले बम बम बोले मस्ती में तू डोले पारितोषिक आलेलं आहे, वाटून घ्या रे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात बम बोलण्यासाठी. आणि मी विनंती करतो सगळ्यांना आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा आपण सत्कार करून घेऊया. सेवन एट हे पदाधिकारी आणि रहिवासी आपल्या विनंतीला मान देऊन सर्वांनी इथे हजेरी दाखवल्याबद्दल त्यांचे आभार. धन्यवाद. सो रश्मीताई सिटिंग अरेंजमेंट त्याची करायची आहे. सौ संगीता पिवेकर मॅडम यांना सुद्धा
आम्ही विनंती करतो की सौ रश्मीताई पौरकर उपविभाग प्रमुख शिवसेना यांना सन्मान चिन्ह देऊन यांचं स्वागत करतील. आमच्या 7B चे उपखजिनदार श्री करण भुजबळ यांचे इथे स्वागत करतील. त्यांना सन्मान चिन्ह इथे देत आहेत. त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ देत. ओके. त्याचबरोबर छाया मसूरकर मॅडम या सुद्धा पुष्पगुच्छ देऊन त्यांचं पुष्पाताई ह्यांचाही इथे विनंतीला मान देऊन असं दरवर्षीप्रमाणे आमच्या विनंतीला मान द्या आणि इथे या. आपल्याला काही 2 शब्द जर बोलायचे असेल तर कृपया करून. आणि माझ्या बंधू भगिनींनो, आज खरोखर तुम्हाला आनंदाचा दिवस वाटत असेल, कारण इतक्या मोडकळीस आलेल्या इमारतीमधून आज खरोखर तुम्हाला जर कोणी इथे आणलं असेल तर आमदार सुनील भाऊ राऊत यांनी. कारण खरोखर आम्ही बघितली होती परिस्थिती तुमची, आणि जेव्हा तुम्ही भाऊंच्या ऑफिसमध्ये येऊन भाऊंशी बोलायचं तेव्हा भाऊन तुम्हाला ठामपणे नेहमी सांगायचे की तुम्ही थांबा, मी माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला देणार. आणि आज त्यांनी त्यांचा शब्द खरा केला आणि खरोखर एवढ्या उंच इमारतीमध्ये तुम्हाला आणून इथे ठेवलं. खरोखर त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. शिवसेनेला कधी विसरू नका. तुमच्या इकडनं सगळ्या पूर्ण परिवाराचं एक गट्टा मतदान शिवसेनेला झालं पाहिजे एवढी विनंती करते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. देऊन इथे तुम्ही बहुमूल्य उपस्थिती दाखवली त्याबद्दल 7B फॅमिलीकडून तुमचा आभार आणि पुढील कार्यक्रमालाही अशीच उपस्थिती दाखवा. धन्यवाद. 7C चे सर्व रहिवासी आणि पदाधिकारी यांचे आभार. आपण आमच्या विनंतीला मान देऊन इथे हजेरी दाखवली. टाळ्यांचा गडगडाट होत. 7C आमचे जे काही 3 आठवड्यापासून कार्यक्रम विकेंडला चालू होते त्याबद्दल पंकज जळगावकर यांचं स्वागत करतील. त्यांना सन्मान चिन्ह देऊन कृपया त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ देत. ओके. आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी सुद्धा इथे आपली हजेरी वेळात वेळ काढून आपली हजेरी त्यांचे आभार. धन्यवाद. आज खरोखर मगाशी ताई बोलल्याचा एक आनंदाचा दिवस आहे आपल्या सर्वांसाठी की अतिशय मोडकळी झालेल्या आणि खडतराच्या बिल्डिंगमधून आपण आज इथे काही चांगल्या इमारतीमध्ये चांगल्या वास्तूमध्ये राहायला आलो आहे. आणि खरोखर मला आनंद होतो आहे की गेली 30 वर्ष आलं, कारण माझ्या कार्यालयाच्या माझ्या दुकानाच्या समोरच ही बिल्डिंग होती आणि इथली लोकं गेली 30 वर्ष मी त्यांना बघत होतो. माझा त्यांचा स्नेहाचा संबंध होता. आजही तुम्ही लांब आलात पण ते संबंध तसेच राहतील. आणि कुठलंही हे राजकीय व्यासपीठ नसल्यामुळे मी तुम्हाला सांगणार नाही की कुणाला मतदान करा किंवा कुणाला करू नका, पण तुमचा स्नेह, प्रेम आणि असंच आशीर्वाद आमच्यावर राहू द्या. या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. या निमित्ताने वन फॅमिली आज कोड वाचल्यामुळे खूप आनंद झाला. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेळ काढून जे आपल्या इथे उपस्थिती दाखवली त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद. आणि पुढील कार्यक्रम आपण पुढे नेताना पुढील डान्सिंग क्रूला आपण आमंत्रित करतोय. असेच लंडनचे काही ठुमके आपल्या समोर दाखवण्यासाठी येते आहेत. राजवीनी, रिद्धी, पायल, विदिशा, मंजिरी, अनिती आणि सई. तर लंडन ठुमकता ह्या गाण्यावर आपल्या समोर डान्स सादर करतील. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात या क्रूचं.
हिंदुस्थान कुडियांच्या लंडन डुमक्यांसाठी आणि स्टेजवर कोणतरी ग्रुप मध्ये एखाद्या स्टेजवर थांबायचं आहे. सगळ्यांना दे आणि तुझं काय होऊन जाऊ दे सगळ्यांसाठी. वेळात वेळ काढून आपण आपल्या विनंतीला मान दिलात आणि आला तिथे. जणांचा आवाज येतात ते नाही तेव्हा 70 मध्ये शिट्ट्यांचे पण आवाज येत असतात. आज ते पण येत नाहीयेत. बघूया किती आवाज आहे 70च्या टाळ्यांचा. दो नैन सितारे है चांद संभला, क्या कहना उसका आफरीन, दावत में जैसे हो शाही टुकड़ा, उसके जैसी न कोई नाज़नीन, शाही जोड़ा पहन के आई जो बंधन के, वही तो मेरी स्वीट हार्ट है, शर्माई सी बगल में जो बैठी है दुल्हन के, वही तो मेरी स्वीट हार्ट है, शाही जोड़ा पहन के आई जो बंधन के, वही तो मेरी स्वीट हार्ट है, शर्माई सी बगल में जो बैठी है दुल्हन के, वही तो मेरी स्वीट हार्ट है. मुंडा थोड़ा ऑफ बीट है पर कुड़िया देना बहुत स्वीट है. मुंडा थोड़ा ऑफ बीट है पर कुड़िया देना बहुत स्वीट है. ढोंगी सा ये बड़ा ढीठ है, वायरल हो गया ये ट्वीट पर फूल फूल करने में खून तो बड़ी तेज कटारी है, शर्म तेरी की लगन तेरी की होने नचते ने सारे कसमानू खाने. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या डान्ससाठी. टाळ्यांची कुठे कमी नका पडून देऊ. सिद्धी ऋतिक केशेकर या रुपयाचं पारितोषिक आलंय. एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. संजय रेडकर साहेब पण इथे नाचायला लागलेले आणि त्यांनी 200 रुपयाचं पारितोषिक दिलं. एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्या ग्रुपसाठी. मेरा गीत आहे. स्पॉट्स विनिंग गेम घेईल तो आपल्यासाठी आणि सगळ्यांनी तयार राहायचं. काही अनएक्सपेक्टेड गोष्टी तुम्हाला घेऊन पळावं लागेल. पळताना एवढी काळजी घ्या कोणी पडणार नाही आणि कोणाला काही लागणार नाही. त्याचा खर्च कमिटी करणार नाही हे आत्ताच सांगतोय. मी लहान मुलांना बोलवतो, आपण जो मगाशी गेम खेळलेलो जो आपला अर्धवट राहिलेला तो कंटिन्यू करा. लवकर पुन्हा एकदा लवकर जॉईन करा. थोडा टाळ्यांचा आवाज पुन्हा एकदा कमी झालाय. आता तन्मयला मी सांगतो तर जो काय गेम असेल तो होणार आहे दुसऱ्या गेमला. लवकर लवकर मुलांनी यायचे आहे. लवकर लवकर. चॉकलेटचा बॉक्स आहे माझ्याकडे. लवकर लवकर मुलांनी यायचे आहे. लवकर लवकर. जेंट्स वॉच. त्यांचं स्वागत करतील. त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ दे.
चौधरी केंद्रे माजी शाखाप्रमुख शिवसेना आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे आला त्याबद्दल आपले आभार. आमच्या पदाधिकारी ती आणि ती नखं थोडीशी डेकोरेटिव्ह हवी आहेत. ओके, सो मी एकदा परत अनाऊन्स करतो, मोठी नखं लेडीज मध्ये आणि डेकोरेटिव्ह लवकर देतात, 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 देतात. हॅलो ओके, 3 जनरेशन आपल्याकडे आहेत. आपण एकदा बघूया आणि त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. ओके, आपल्या सैदम बाकी आहेत त्यांच्या एकदा स्पोर्टिंग स्पीड साठी जोरदार टाळ्या आणि त्यांना माझ्याकडे गिफ्ट. आणि ताई जिनी खरंच त्यांची नका सुंदर आहेत आणि तेवढीच मोठी सुद्धा आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. महिला वर्ग जो घरी कामं करतो, बाहेर जाऊन ते घरासाठी कमाई करण्यासाठी पण कामं करतात, रोज मेहनत करतात, आपल्या सर्वांसाठी मेहनत करतात, मुलाबाळांसाठी मेहनत करतात. हा विरंगुळाचा क्षण त्यांच्यासाठी एक मजेचा क्षण आणि हा त्यांना मिस करायचा नाहीये. म्हणून ज्यांना मी काकू बोलतो आवडीने आणि मला त्याच्यावरती बॅक स्टेजला शिवाई पडतात, त्या सर्व महिला वर्गांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आपण अभिमानाने मी इथं त्यांना बोलवू इच्छितो. वुमन पॉवरसाठी योगिता हळदकर, रश्मी शिंदे, कविता शिंदे, धनेंद्र कौर संधू आणि संधू या सर्व महिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ते आपल्या समोर एक डान्स परफॉर्म करणार आहे. नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड हिला चंद्राची चंद्राची ग. नवराई माझी नवसाची नवसाची ग, अप्सरा जशी इंद्राची
रबियो रबियो મને ભૂલો બધી વાર પ્રેમની આ મૌસમ છે अब आओ मेरे पास रह जाओ मेरे साथ प्रेमनी आ मौसम છે મને ભૂલો બધી વાર પ્રેમની આ મૌસમ છે अब आओ मेरे पास रह जाओ मेरे साथ प्रेमनी आ मौसम છે मिल जाए मुझको अगर साथ तेरा तो भूलूं मैं सारा सोगला तारा चोबीला तारा रंगीला तारा चोबीला तारा रंगीला तारा रंग में जुड़े तारी मान रे टाळ्या होऊन जाऊ दे टाळ्या नका थांबू तू थांबा 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 वन्स मोर नक्की देऊ आपण त्यांना पण आता नको कारण महिला शक्ती का श्रेष्ठ आहे त्यांनी एकदा सिद्ध केलं जे काही आपल्याकडे गाण्याचे सिक्वेन्स आले त्यामध्ये सर्वात मोठं 5 मिनिटाचं गाणं हे होतं 5 मिनिटं इथे डान्स करणं हा काय खाऊ नाहीये एकदा जोरदार डान्स होता या महिला शक्तीसाठी दिवसभराची कामं करून यांना कधी वेळ भेटला असेल माहित नाही पण एवढं सिंक्रोनाइज गाणं एकदा त्यासाठी डाय होऊन जाऊ देत आणि जे आपल्या या क्रूसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले एकदा जोरदार डाय होऊन जाऊ देत त्यामध्ये विजय शिंदे यांच्याकडूनही 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे सॉरी 300 100 माझे नव्हते सौ केतकी सांगळे एक मिनिट बाळा शिंदे यांच्याकडूनही 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे एकदा जोरदार डाय होऊन जाऊ दे अरे बाकीचे कुठे गेले घरी घरी लपडी झाली सांगू नका सौ केतकी सांगळे एकदा जोरदार डाय होऊन जाऊ दे भारतीय जनता पार्टी सर्वांना सर्वप्रथम इथे नमस्कार माझी ओळख करून देते थोडक्यात खूप जण ओळखीचे आहेत खूप जण शाळेतल्या मैत्रिणी भेटल्या म्हणजे असं बघून आश्चर्य वाटलं अरे तू इथे असे अकस्मात खूप जण दिसले चेहरे खूप बरं वाटलं तुम्ही मला इथे बोलवल्याबद्दल माझी थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे माझं नाव केतकी अरविंद सांगळे माहेरचं नाव केतकी चंद्रशेखर मानकर विक्रोळीतलीच आहे आयुष्य पूर्ण विक्रोळीतच गेलं आहे आणि आत्ता लग्न करून पण विक्रोळीतच आहे आमदार मंगेश सांगळे यांच्या लहान भावाची मी बायको आहे ही माझी एक ओळख आहे आणि दुसरी ओळख द्यायची झाली तर खूप जणांना असं वाटतं की मी राजकारणात आली मला घरातला राजकारणाचा वारस लागला म्हणून राजकारणात आली पण खूप जणांना हा गैरसमज आहे तो दूर करण्यासाठी मी एक माझ्याबद्दल सांगते की मी स्वतः जर्नलिस्ट आहे मी राजकारण ह्या विषयावर 2 वर्ष स्पेशलायझेशन केलेलं आहे त्याच्यामुळे माझा हातखंडा आहे तो आणि मी जर्नलिझम झाल्यानंतर मी BMCमध्ये PRO डिपार्टमेंटला असिस्टंट PROच्या अंडर हेड ऑफिसला मी काम केलेलं आहे त्याच्यामुळे BMC तोंडपाठ आहे म्हणजे म्हणतो ना की आपल्याला काय माहिती आहे आणि आपण कशात उतरलो आहे हे माहिती पाहिजे कारण की खूप जण असं म्हणतात की अरे आमदाराची वहिनी आहे म्हणून राजकारणात आली पण असं नाही आहे आमदाराची वहिनी व्हायच्या अगोदर मी एक जर्नलिस्ट आहे मी पेपरसाठी लिहत होती आणि मी अजूनही फ्रीलान्सिंग करते आहे ही एक माझी बाजू आहे आणि आज तुम्ही मला इथे मान देऊन सगळ्यांनी बोलवल्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि ह्या नवीन वास्तूमध्ये तुमची भरभराट हो ही वास्तू तुम्हाला खूप पडो अशी इच्छा आहे आणि तुमच्या सोसायटीत वारंवार असे आनंदाचे आणि उत्साहाचे प्रोग्राम होत राहो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते धन्यवाद